वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत माननीय श्री किशोर गुजरे सर यांचा असं की आपल्याला जी मूर्ती बनवायची आहे तर कशी बनवायची, तर सर्वप्रथम आपण एक छोटी मूर्ती जी बनवली हाताने पहिले एक मूर्ती घडवावं लागते. ती घडवल्यानंतर त्याला आकार कसा द्यायचा तर मग त्याचा साचा काढावा लागतो, त्याला डाई म्हणतो आपण. आता डाई दोन प्रकारचे असतात, एक मातीची पण असते आणि एक पीओपीची असते. तर आपल्याकडे जी सादर आहे डाई ती पीओपीची आहे. तर आपण ही डाई तयार केलेली आहे. आता याच्यातून गणपती कसं बाहेर हा शेतीमध्येही वापरला जातो. हा शेतीमध्ये फक्त असा आहे की हा डायरेक्ट नाही वापरला जात, औषधीच्या माध्यमातून, फवारणीच्या याच्यातून, अशा माध्यमातून हा पावडर वापरला जातो. हा शेतीलाही उपयोगी आहे. त्याला पाऊण तास तर घेण्यात आला आणि तेवढ्या वेळापर्यंत आपले विद्यार्थी बसतील की मी बसतील हे सांगता येईल. तोपर्यंत मग आपण रंग कसा करायचा, गणपतीचे आकार कसा द्यायचा, त्यांनी हे सुद्धा सांगितले की त्यांनी साचा कसा बनवला आणि त्यांनी हे सगळं एकूण एक आपल्याला माहिती सांगितली. याच्याबद्दल मी खूप त्यांचा आभार मानते.